हरले की म्हणतात ईव्हीएम खोटा आहे, निवडणूक आयोगावर आरोप करतात, मतदार यादीवर आरोप करतात, कोर्टावर आरोप करतात, पण जिंकले की आरोप करत नाहीत. आणि म्हणतो ना आपण, नाचता येईना अंगण वाकडे अशी म्हण आहे ना, म्हणजे काहीतरी कारण द्यायला पाहिजे. हरण्याचं कारण अगोदर पासून तयार करतात ते. पण मी सांगतो, एकनाथ शिंदे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन देणारा, आणि म्हणून शब्दाला किंमत आहे. जे शब्द देतो तो पाळतो. आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो, बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन आपल्या दारी मुख्यमंत्री असताना मी घेऊन गेलो. काय पूर्वी योजना नव्हत्या, लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, सगळं होतं, परंतु कटकट नको, चक्रा नको, त्रास नको म्हणून योजनांचा लाभ लोक सोडून द्यायचे. पण शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. अशा मैदानामध्ये ट्रॅक्टर, ट्रेलर, पॉवर टिलर, ड्रोन सगळं साहित्य आपण द्यायचो, वाटायचो लोकांना एका छताखाली. 4 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. अशा अनेक योजना आपण केल्या आणि अशा अनेक योजना केल्या. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 232 आमदार महायुतीचे निवडून दिले. आपण देखील मागे उभा राहिलात. माझ्या लाडक्या बहिणीने चमत्कार केला. खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवला, घरी पाठवलं. सगळ्यांनी मंत्रीपद वाटून घेतली. सगळं सरकार बनवलं. म्हणाले याला आतमध्ये घाला, त्याला आतमध्ये घाला, याला बर्फावर झोपवा. तुम्ही सगळ्यांना घरी झोपून टाका. माझ्या लाडक्या बहिणींना म्हणून मी धन्यवाद देतो की लाडक्या बहिणींनी एकदा ठरवलं की बरोबर ठरवलं. म्हणून या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील माझी तुम्हाला विनंती आहे की यांना, ज्या लोकांनी तुमच्या योजना बंद करण्यासाठी जे पाप केलं, जो विरोध केला, जे कोर्टात गेले, पण तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे योजना ते बंद करू शकले नाही. आणि मी आपल्याला सांगतो, ही लाडकी बहीण योजना कुणाचाही माईकाला आला तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तुम्हाला आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. मी जे बोलतो ते करतो, तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून ही योजना अतिशय लोकप्रिय झाली. का देऊ नये? का माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडा आधार द्या, का देऊ नये? माझ्या लाडक्या बहिणींचं नाव आज आपल्या नावाच्या समोर फक्त वडिलांचं नाव लावत होते. मी मुख्यमंत्री असताना आईचं नाव लावण्याचा निर्णय देखील आपण घेतला. ऐतिहासिक निर्णय झाला. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, तुम्हाला स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार देण्याचं पुण्य मला भेटलं. मी भाग्यवान आहे की अशा प्रकारचे निर्णय मला घेता आले. आम्ही टीम म्हणून काम केलं. आताही देखील आम्ही महायुतीचं सरकार टीम म्हणून काम करतोय. महाराष्ट्र सगळ्या आघाड्यांवर पुढे आहे आणि सगळ्या आघाड्यांवर पुढे आहे. देश पुढे जातोय, राज्य पुढे जातंय. आणि म्हणून देशात महायुती, राज्यात महायुती, महापालिकेत पण काय पाहिजे मग? महायुती. म्हणून आपल्याला विकासाचा अजेंडा चालवायचा आहे, विकास करायचा आहे. या कल्याण पूर्वमध्ये जे रखडलेले सगळे प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचे आहेत. कामाचं मी काय बोलत नाही, सगळं सांगून झालेलं आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगेन की येणाऱ्या 15 तारखेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं आपल्याला माहित आहेत. लोकसभेमध्ये केलेली कामं आपण पाहताय. त्यामुळे या निवडणुकीत देखील, या निवडणुकीमध्ये आपण न भूतो न भविष्यते एवढ्या जागा या कल्याण पूर्व मधून देखील शिवसेनेच्या निवडून आणायची आहे. हे आपल्याला मी सांगायला आलोय.